उभरता सितारा दोस्ती 11 उपवळे कदमवाडी. 7 चेंडू मध्ये 28 धावा आणि एक षटक हाताळत असताना मोहरे संघाचा 12वा खेळाडू कृपा करून समालोचन कक्षाजवळ पाठवायचा आहे, कारण आपल्या खेळाडूंची नावे आम्हाला माहिती नसल्यामुळे. मोहरे संघ आपला 12वा खेळाडू, किमान जो खेळाडू शेवटला बॅटिंग करणार आहे असा एखादा खेळाडू आपण समालोचन कक्षाजवळ पाठवायचा आहे, विनंती असेल. शिवकुमार पाटील आपणास विनंती असेल, आपण गुणलेखकाच्या भूमिकेत आहात तर कृपा करून. उपवळे कदमवाडी संघाचा राज आपणास विनंती असेल आपण यायचंय. राज आपणास विनंती असेल, गुणलेखकाची भूमिका आपण बजावत होतात. तर मोहरे संघाकडून खेळत असताना स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळेल आपल्याला शेखर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती बाबू. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय पुनवत संघाकडून हनुमंत. तर जाऊया मैदानामध्ये. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्या समोर येते, मोहरे विरुद्ध पुनवत. नाणेफेकीचा कौल जिंकून मोहरे संघाने प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला आणि स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय शेखर. पहिला चेंडू हनुमंत यांचा, पंचांचा इशारा येतोय अतिरिक्त चेंडू. धावसंख्येत 1 वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज हनुमंत, सामना करेल शेखर. शेखर यांच्या चेंडूवरती चेंडू लॉफ्ट गेलाय, क्षेत्ररक्षक जाईपर्यंत चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या 1 वाढेल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 चेंडू आणि ती 2. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती हनुमंत, निर्धाव चेंडूची सांगता करताना, निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडू नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 या आकड्यावरती. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. अनुभव पाहायला मिळतोय हनुमंत यांच्या गोलंदाजीतून आपल्याला.
पुनवत संघाकडून खेळत असताना स्ट्रायकिंग गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय हनुमंत. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, खरपूस असा समाचार घेण्यात यश मिळालं. चेंडू जातोय दन दन करत सीमा रेषा पार, चौकार, क्षमा करा चौकार. धावसंख्या 4 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावरती, क्षमा करा 6 या आकड्यावरती. 4 चेंडू नंतर 6 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो पुनवत संघाकडून वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला हनुमंत. स्ट्रायकिंग एंड वरती शेखर, चेंडू फटका सजवण्याचा प्रयत्न केला पण कुठेतरी अपयश आलं आणि निर्धाव चेंडूची सांगता केला. आणि शेखरच्या बॅट मधून आलाय 30 एर वरती खणखणीत षटकार. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12. वैयक्तिक पहिलं षटक हाताळत असताना हनुमंत यांच्या गोलंदाजीतून आपल्याला 12 धावा आल्या मोहरे संघासाठी. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होणार आहे पुनवत संघाकडून. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय पुनवत संघाकडून गोरख पाटील, मॅन फ्रॉम पुनवत. स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल आपल्याला बाबू. दहा ते 15 पावलांचा रनअप घेत गोरख यांचा पहिल्या चेंडूचा खरपूस असा समाचार घेतलाय बाबूने आणि पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावरती. काय फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये बाबू. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोरख. सामना करेल बाबू. आपटण्याचा प्रयत्न, शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, पण त्या प्रयत्नांना यश येत नाहीये आणि चेंडू अतिरिक्त होतोय. धावसंख्या 1 ने वाढते, वाईटच्या स्वरूपात 1 धाव येते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बाबूच्या बॅट मधून आलाय खणखणीत 30 एरच्या वरतून सीमा रेषा पार, षटकार. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 या आकड्यावरती. जुना बॉल ना आला. 2 चेंडू 2 षटकार. काय बॉलिंग बॅटिंग राहिले, काय फलंदाजी करताना पाहायला मिळतोय बाबू मैदानाच्या आतमध्ये मोहरे संघाकडून. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे गोरख. सामना करेल बाबू. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना धावसंख्या स्थिर. 4 चेंडू नंतर 3 चेंडू नंतर 25 धावा. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज गोरख. सामना करतोय बाबू. फटका सजवण्याचा प्रयत्न केलाय बाबूने पण कुठेतरी फसतोय फटका आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा धावसंख्या स्थिर. 4 चेंडू नंतर 25 धावा. अनुभव गोरख पाटील यांचा. फुलटॉस चेंडू होता पण त्या फुलटॉस चेंडूवरती पाहिजे असा त्याचा समाचार घेता आला नाही. गॅदर करेपर्यंत 1 धाव घेण्यात यश मिळालं बाबूला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 या आकड्यावरती. 5 चेंडू नंतर 26. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करतोय तो शेखर. फिरवलाय, काय बोटांमध्ये जादू आहे.
बाहेरून आतमध्ये. एक चांगलं षटक हाताळलं गोरख पाटील यांनी. जरी 2 षटकार आले तरी कुठेतरी थांबवण्यात यश मिळालं फलंदाजांना आणि गोलंदाजी मार्कवरती बदल होताना पाहायला मिळतो. गोलंदाजी व मार्कवरती आलाय तो. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय मोहन आणि मोहनच्या पहिल्या चेंडूवरती झेलबाद झालाय बाबू. रोहन क्षमा करा, रोहन आलाय गोलंदाजी मार्कवरती आणि पहिल्या चेंडूवरती बाबूला तंबूच्या आश्रयाला परत पाठवलंय. काय गोलंदाजी, सटीक भेदक मारा आपल्याला पाहायला मिळतो रोहन कडून आणि पहिल्या चेंडूवरती बाबूला तंबूच्या आश्रयाला परत पाठवलंय. बाबूची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलाय तो अविनाश मोहरे संघाकडून. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी करतोय रोहन. इर्टिगावाल्यांना विनंती असेल, आपण पंच 2 मिनिटं सामना थांबवा. इर्टिगा जे कोणी गाडी लावतायत ना, कृपा करून जरा पुढे नेऊन लावा, कारण कुठेतरी व्यत्यय येतोय खेळत असताना. आपणच विनंती असेल, बाउंड्री लाईन वरती जो खेळाडू आहे ना, आपण विनंती करा त्यांना की गाडी पुढे नेऊन लावा. पुढे भरपूर जागा आहे पार्किंग साठी. कुठेतरी आपण सहकार्य करावं अशी आम्ही विनंती करतो. तर जाऊया मैदानात. सामना सुरू होतोय पुन्हा एकदा. बॉलिंग ट्रॅक वरती रोहन सामना करतो अविनाश आणि अविनाशच्या बॅट मधून मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहे पण क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते आणि चेंडू जाते 1 बाउन्स. सीमा रेषा पार. चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 या आकड्यावरती. तीन चेंडू नंतर 30 धावा. तिसऱ्या षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती रोहन. पहिल्या चेंडूवरती झेलबाद करण्यात यश मिळालं होतं रोहनला आणि बाबूला तंबूच्या आश्रयात परत पाठवलं होतं. बाबूची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आला अविनाश. अविनाशचा पुन्हा एकदा जोरकस फटका. क्षेत्ररक्षक आहे पण चेंडू जातोय सीमा रेषा पार. बाउंड्री रायडर कोण असतील, पंचांचा इशारा येतोय. बॅट मधून आलाय अविनाशच्या षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36. बाबूची जागा भरून काढण्यासाठी अविनाश आला आणि अविनाशच्या बॅट मधून चौकार आणि षटकारांची भाषा बोलतोय अविनाश आपल्या बॅट मधून, आपल्या फलंदाजीतून. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज रोहन. सामना करेल अविनाश. फुल टॉस चेंडू. पुन्हा एकदा अविनाशच्या बॅट मधून चेंडू जातो 1 बाउन्स. दन दन करत सीमा रेषा पार. चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40 या आकड्यावरती. 5 चेंडू नंतर धावसंख्या 40. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. कशा प्रकारे हाताळणार रोहन, कारण स्ट्रायकिंग एंडवरती जो आपल्याला पाहायला मिळतोय ना अविनाश, त्याच्या बॅट मधून तडपतायत, फटके येत आहेत, मोठे फटके सजवतोय.
ज्या प्रकारे तुषार शिवमारे आणि महादेव कदम यांची बॅट बोलत होती ना, तशाच प्रकारे त्याच रीतीने आपल्याला पाहायला मिळतोय मोरे संघाचा अविनाश. काय बॅटिंग, काय फलंदाजी, काय कडक शॉट्स आपल्याला त्याच्या मार्फत पाहायला मिळत आहेत. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46 या आकड्यावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 46. शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, निर्णायक षटक कोण हाताळणार पुनवत संघाकडून. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय संजू बाबा. संजू बाबाच्या पहिल्या चेंडूवरती खरपूसाचा समाचार घेतलाय शेखरने आणि पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 52 या आकड्यावरती. रोहन बॉलरचं नाव कळवा. रोहन बॉलर नेम काय? बॉलर नेम सचिन. तर बॉलिंग एंडवरती पाहायला मिळतोय पुनवत संघाकडून खेळत असताना सचिन. स्ट्रायकिंग एंडला शेखर. काय शेखरने शेखर आणि शेखर काय मैदानात बॅटिंग चालले, काय फलंदाजी चालले. शेखर आणि अविनाश फक्त मोठे फटके काय सजवतायत. पुन्हा एकदा राजांच्या भाषेत पाहायला गेलं तर झोडतायत नुसतं. गोलंदाजाचे पिस्स गोळा करतायत. काय गोलंदाजी, काय फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये शेखर आणि अविनाश यांच्याकडून. लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 58 या आकड्यावरती. आजच्या दिवसातील उंचांक गाठणार का? अजूनही स्लॉग ओव्हर मधील निर्णायक षटकातील 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडूवरती पुन्हा 4 मोठे फटके सजतील का? स्ट्रायकिंग एंडवरती शेखर. बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतो आपल्याला सचिन. पुन्हा शेखरचा प्रयत्न होता पण ती उंची प्राप्त करता आली नाही आणि कुठेतरी क्षेत्ररक्षकाला व्यत्यय आला. तदनंतर 2 धावा घेण्यात यश मिळालं शेखरला. धावसंख्या 2 नी वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 60 या आकड्यावरती. 3 चेंडू नंतर 60. शेवटचे 3 चेंडू. स्ट्रायकिंग एंडवरती शेखर. मोठा फटका येणार का? मोठ्या फटक्याचा प्रयत्न शेखरच्या मार्फत. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते आणि बाउंड्री रायडर आहे तिथे. 2 धावा घेण्यात यश मिळालं. 3ऱ्या धावेचा प्रयत्न. 3री धाव घेण्यात सुद्धा यश मिळालं. 2 धावा, 3 धावा घेण्यात यश मिळालं. धावसंख्या 3 नी वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 63 या आकड्यावरती. 4 चेंडू नंतर 63. स्लॉग ओव्हरचा एक निर्णायक षटक घेऊन आलाय तो सचिन. शेवटचे 2 चेंडू. सामना करेल अविनाश. अविनाशच्या बॅट मधून मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहे, गॅदर करेपर्यंत 1 धाव पूर्ण. 2ऱ्या धावेचा प्रयत्न करेल का? 2री धाव सुद्धा पूर्ण करण्यात यश मिळालं शेखरला आणि धावसंख्या 2 नी वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 65 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू घेऊन येतो सचिन. सामना करेल अविनाश. ज्या अविनाशच्या बॅट मधून तळपळत असे 2 मोठे फटके आले होते मागील ओव्हर मध्ये. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा इशारा येतो. अतिरिक्त चेंडू. धावसंख्या 1 नी वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 66 या आकड्यावरती. आणि अविनाशच्या बॅट मधून मोठा फटका सजला गेलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या 6 नी वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 72 या आकड्यावरती. येणारे 24 चेंडू 73 धावांची गरज असेल पुनवत संघाला.
काय झंझावत खेळी राहिली. अविनाश मोरे संघाचा 7 चेंडूमध्ये 28 धावांची खेळी केली आणि तशी साजेशी अशी खेळी शेखर याची सुद्धा राहिली. 11 चेंडूमध्ये 28. काय फलंदाजी, काय फलंदाजी आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळाली. बलाढ्य असं ध्येय पुनवत संघासमोर ठेवलंय. 24 चेंडूमध्ये 73 धावांची गरज. यानंतर होणारा सामना आपल्या समोर येईल. फुपुरे विरुद्ध या दोन्ही संघांमध्ये जो विजयी संघ असेल तो संघ. तर फुपुरे संघाला विनंती असेल की आपण मैदानामध्ये हजर व्हायचंय. जिथे कुठे आपण असाल आपण मैदानामध्ये हजर राहायचंय. तर जाऊया मैदानात. बी ग्रुप मधील हा दुसरा सामना आपल्या समोर आहे. मोहरे विरुद्ध पुनवत. काय खेळी राहिले अविनाश आणि शेखर. 11 चेंडूमध्ये 28, 7 चेंडूमध्ये 28. दोघांची पार्टनरशिप. काय खेळ राहिला मोहरे संघाकडून खेळत असताना अविनाश आणि शेखर यांच्याकडून. झंझावत देत असताना 73 धावांचं ध्येय पुनवत संघासमोर ठेवलं. आणि वरून राजाने हजेरी लावली. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो पुनवत संघाकडून हनुमंत. आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतो गोरख पाटील. बॉलिंग ट्रॅक वरती अमर. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती हनुमंताने गदा फिरवली आहे आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 वरती. एका चेंडूवरती 6. ज्या प्रकारे अविनाश आणि शेखरची फलंदाजी राहिली होती त्याच दिशेने त्याच प्रकारे आपल्याला फलंदाजीचा नमुना हनुमंताकडून पाहायला मिळतोय. आपल्या संघासाठी खऱ्या प्रकारे हनुमंत ठरणार का? पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज अमर. सामना करतोय हनुमंत. लोअर फुल टॉस आणि वरून राजाने हजेरी लावली. कुठेतरी आता गोलंदाजी करणाऱ्या टीमला बेनिफिट राहील. कारण ज्यावेळेस पाऊस पडतो ना त्यावेळेस खेळपट्टीवरती बॉल स्किट होतो आणि जरी स्किट झाला तरी माझ्यात ती ताकद आहे. हनुमंताने दाखवून दिलंय. मोठा फटका सजवला. 1 धाव घेण्यात यश. दुसऱ्या धावेचा प्रयत्न गोरख पाटील यांनी कॉल दिला होता आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती. 3 चेंडू नंतर 8. पुन्हा एकदा हनुमंताला लोअर फुल टॉस चेंडू होता पण कुठेतरी फटका सजवता आला नाहीये. प्रॉपर असं त्याचा समाचार घेता आला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली.
धन्यवाद सर. तर चेंडू घोषांकित क्षेत्रात गेला आणि धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज. हनुमंताने स्ट्रोक खेळलाय. पहिली धाव पूर्ण. तेवढ्याच चपळतेने दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पण कुठेतरी गोरख पाटीलने इशारा दिलाय गरज नाहीये. एक धाव पूर्ण झाले. कुठेतरी रिस्क घ्यायची नाही आपल्याला, कारण थांबून खेळायचंय. 5 चेंडू नंतर 10 धावा. शेवटचा चेंडू गोरख यांच्या बॅटमधून स्ट्रोक खेळला गेला आणि एक धाव घेण्यात यश मिळालं गोरख पाटील यांना. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती. येणारे 18 चेंडू. 12 चेंडू मध्ये 18 चेंडू मध्ये 62 धावांची गरज. 18 चेंडू 62 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळते गोरख पाटील. बॉलिंग एंड वरती बदल पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो अविनाश, ज्याच्या बॅट मधून 7 चेंडू 28 धावांची खेळी केली. असा अविनाश गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंग एंडला गोरख पाटील. अविनाशचा पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती त्रिफळा चित केलाय गोरख पाटीलला. तंबूच्या आश्रयास परत पाठवलंय. काय गोलंदाजी, भेदक मारा अविनाशचा. फलंदाजीतून पण आपलं कमाल दाखवली आणि गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती त्रिफळा चित केलाय गोरख पाटीलला. मैदानातून बाहेर पाठवले. तंबूच्या आश्रयाला परत पाठवले गोरखला. गोरखची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलाय. मैदानात गोरखची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलाय तो रोहन. पाहूया रोहन काय करतो आपल्या संघासाठी. पंचांचा इशारा येतोय. वाईड +1. धावसंख्येत 2 वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती अविनाशने गोरखला त्रिफळा चित केला. दुसरा चेंडू हाताळत असताना कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पंचांचा इशारा येतोय. अतिरिक्त चेंडू. रोहनच्या बॅटमधून फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. गॅदर करेपर्यंत एक धाव पूर्ण. याला म्हणतात समजदारीचा खेळ, कारण हनुमंताच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक येत आहेत. म्हणून की काय रोहनने एक धाव घेण्याचा निर्णय घेतला आणि स्ट्रायकिंग एंडला पाठवले हनुमंताला. जसं मी म्हटलं होतं हनुमंताला स्ट्राईकला पाठवलाय आणि तदनंतर हनुमंताने त्या चेंडूवरती खरपोसाचा समाचार घेतला अविनाशचा आणि चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या 6 वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या आकड्यावरती. 3 चेंडू नंतर 21 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचले. अजून सुद्धा दुसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. सामना करेल हनुमंत, ज्याच्या बॅट मधून तडपतायत, कडाडताय फलंदाजी. पुन्हा एकदा आपटण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा येतोय नोचा. नो +1. धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या आकड्यावरती. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट, फ्री हिट आणि फ्री हिट. ओपन लायसन हनुमंतासाठी. आधीच दुष्काळ, त्यात 13वा महिना अविनाशसाठी आणि मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला, पण कुठेतरी फसलाय हनुमंत आणि डॉट डिलिव्हरीची सांगता झाली.
दिशाहीन गोलंदाजी कुठेतरी अविनाश महागडा ठरतोय की काय. वाईट +1 स्वरूपात धावसंख्या 2 वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25व्या धावसंख्या जाऊन पोहोचले 25व्या आकड्यावरती. पण काय गोलंदाजी केली, हनुमंताला परत पाठवलंय अविनाशने, त्रिफळाचीत केलाय हनुमंताला. आणि हनुमंतची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलाय केतन. पाहूया केतन आपल्या संघासाठी काय करतोय, कारण येणारे किती पाहिजे सागर. 13 चेंडू 48 धावांची गरज. अजूनही पुनवत संघ या मॅच मध्ये इन आहे. कुठेतरी प्रयत्न केले पाहिजेत, प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे आणि त्या दिशेने मैदानात उतरलाय केतन. निर्धाव चेंडूची सांगता करताना षटक समाप्त होते. धावसंख्या स्थिर धावसंख्या आहे ती 25. येणारे 12 चेंडू 48 धावांची गरज. पाहायला गेलं तर 12 चेंडू मध्ये 48 काही अवघड असं ध्येय आपल्याला दिसत नाहीये, पण कुठेतरी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचावे लागेल पुनवत संघाला. बॉलिंग ट्रॅक वरती आला शेखर, ज्याच्या फलंदाजीतून 11 चेंडू 28 धावा आल्या होत्या मोहरे संघाचा. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय शेखर. सामना करेल तो रोहन. पहिला चेंडू हाताळत असताना निर्धाव चेंडूची सांगता केली शेखरने. येणारे 11 चेंडू 48 धावांची गरज पुनवत संघाला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज शेखर. सामना करेल तो रोहन. पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, पण बॅटची कडा घेऊन चेंडू जातो घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 या आकड्यावरती. 2 चेंडू नंतर धावसंख्या 26. आणि बॅटची कडा घेऊन चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात आणि रोहनचा खेळ इथे समाप्त होतोय. जेलबादच्या स्वरूपात बाद होतोय तो रोहन. तर रोहनची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलाय पुनवत संघाकडून सचिन. बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतो आपल्याला शेखर, ज्याच्या बॅट मधून फलंदाजी करत असताना 11 चेंडू 28 धावा. सचिनचा प्रयत्न आहे, बॉल चेंडू लॉफ्ट झालाय, क्षेत्ररक्षक आहे, गॅदर केलाय. निर्धाव चेंडूची सांगता केली शेखरने. पुन्हा एकदा शेखराचा चेंडू. सचिनचा प्रयत्न होता, पण शरीराचा वेग घेऊन चेंडू जातो घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे शेखर. सामना करतोय सचिन. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, पण कुठेतरी पुढचा दरवाजा उघडा ठेवला आणि मागच्या दरवाजाने चोर चोरी करून पळून निघून गेला. अशा रीतीने त्रिफळाचीत केलाय तो
सचिनला आणि तंबूच्या आश्रयाला परत पाठवले. सचिनची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलाय विनायक. पंचांचा इशारा येतोय. भीमर पद्धतीचा चेंडू हाताळत असताना पहिलाच चेंडू नो वरती. एक धावेने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 आकड्यावरती. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फुल टॉस चेंडू, लोअर फुल टॉस, पण कुठेतरी त्याचा पुरेपूर उपयोग करता आला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता केली बाबूने. फायनल पर्यंत यूट्यूब लाईव्ह कंपल्सरी. अंपायर बाहेरचं कंपल्सरी. कुठेतरी यष्टी रक्षकाकडून चुकी होते आणि चेंडू जाते घोषांकित क्षेत्रात. झेल झाला असता पण अंदाज चुकला आणि चेंडू गेला घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30. 4 चेंडू 43 गरज असताना पूर्णपणे मोरे संघाकडे हा सामना झुकताना पाहायला मिळतो आपल्याला. घोषांकित क्षेत्रात पंचांचा इशारा आलाय. चेंडू जाते घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 या आकड्यावरती. धावसंख्या 4 ने वाढेल. विनायकच्या बॅट मधून आलाय चौकर. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 या आकड्यावरती. अविनाशला द्यायची ना, आहे ना पहिल्याच बॉलवरती 28 चेंडू. फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे पण चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या 1 ने वाढते आणि अशा रीतीने हा सामना मोरे संघाने आपल्या खिशामध्ये घातलाय आणि या